छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये तिकीट वाटपावरून राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला, तर संतप्त कार्यकर्त्यांनी मंत्री सावे आणि खासदार भागवत कराडांच्या केबिनचा दरवाजा सुद्धा तोडला। मला न्याय पाहिजे, मला एकदा तिकीट पाहिजे, नाहीतर मी इथे आमरण उपोषण करणार। पालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत खतखत चव्हाट्यावर आली आहे। तिकिटासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठा गोंधळ घातला। सुवर्णा बताडे या महिलेसोबत आलेला राम बताडे यांनी जॅकेटमध्ये पेट्रोलची बॉटल आणली होती। भाजप कार्यालयात कुणी आक्रमक पवित्रा घेतला होता, तर कुणाच्या डोळ्यात अश्रू होते, तर कुणी पक्षावर गंभीर आरोप केले। प्रभाग क्रमांक 20 मधील इच्छुक उमेदवार दिव्या उल्हास मराठे यांना तिकीट नाकारल्यानं भाजपच्या प्रचार कार्यालयात गोंधळ घालण्यात आला। 18 केसेसला बसला, माझे मुलं छोटे छोटे होते, म्हणजे स्वयंपाक आम्ही करायचा, सगळं झाडपूस आम्ही करायचं, ताटा आम्ही लावायचे आणि आयतं जेवायला त्यांना बसायचं। ही कोणती पद्धत आली? नाही, भाजपने आत्मचिंतन करायला पाहिजे। जेव्हा भारतीय जनता पार्टीचं काही नव्हतं तेव्हापासून आम्ही कार्य करत आहोत, आणि भारतीय जनता पार्टी आता नंबर 1 ला आणून सोडली आहे, तर जुन्या कार्यकर्त्यांची हेळसांड करताय तुम्ही। यावेळेस मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड आणि शहर अध्यक्ष किशोर शितोळे यांच्यावर अन्यायाचा थेट आरोप केला, तर काही कार्यकर्त्यांनी अतुल सावे आणि कराड यांच्या केबिनचा दरवाजा तोडून आत शिरण्याचाही प्रयत्न केला। सुवर्ण बताडेंचा पती राम बताडेंना तिकीट नाकारल्यामुळेही त्यांना अश्रू अनावर झाले होते। सुवर्णा राम बताडे या प्रभाग क्रमांक 22 मधून भाजपमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या। सदस्य नसताना, भाजपचा पदाधिकारी नसताना त्याच्या मिशनला तिकीट देण्यात आलं। त्याची मिशन कधी आले नाही, कधी कार्यक्रमात कुठे त्यांना तिकीट देण्यात आलं। भारतीय जनता पार्टी निष्ठावंत डावललं जाते, नवीन लोकांना तिकीट देण्यात येते। नाशकात भाजपतला तिकीट वाटपाचा थरार रस्त्यावर दिसून आला। शहर अध्यक्ष सुनील केदारांच्या इच्छुक उमेदवाराकडून पाठलाग करण्यात आला। आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे सुद्धा ताफ्यात सहभागी होते। तिकीट आपल्याला मिळावं यासाठी इच्छुक उमेदवारांनी एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाडीचा पाठलाग केला। यावेळेस 2 कोटी देऊन तिकीट देण्यात आल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्याने केला। विश्वास नागरे ज्या माणसाचा पक्षाशी काही संबंध नाही, अशा माणसाला 2 कोटी रुपये घेऊन तिकीट देता। विश्वास नागरे सारख्या माणसाला 2 कोटी काय पक्षाशी संबंध आहे? चंद्रपुरातही भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा संताप दिसून आला। तिकिटासाठी चंद्रपुरातील एनडी हॉटेलमध्ये इच्छुकांची गर्दी उसळली होती। या ठिकाणी निरीक्षक चैनसुख संचेती आणि प्रभारी अशोक नेते मुक्कामी होते। तिकीट न मिळाल्यानं नाराज कार्यकर्ता राकेश बोमनवार तिकीट कापल्याचा आरोप करत भाजप शहर अध्यक्ष छब्बुताई वेरागडे यांच्यावर संतापल्याचे पाहायला मिळाले। आज एवढ्या वर्षापासून काम करून राहिलो, 25 वर्ष झाले मी काम करून राहिलो याच्यासाठी। लहानपण गेला माझा, पुन्हा सुधीर भाऊ साठी काम केलं, जोरगेवार भाऊसाठी काम केलं। छोट्या छोट्या गोष्टीसाठी, छोट्या छोट्या कारणासाठी हे लोक माझी सीट कापून राहिले। अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये तिकीट वाटपावरून मोठा गोंधळ उडाला। भारतीय जनता पार्टीमध्ये मी माझी बायको 32 वर्ष काम करते, त्या युतीमध्ये भरपूर लोकांना तिकीट द्यायला अकोट फाईलमध्ये। महायुतीतील जागा वाटपामुळे अकोट फेल भागातील एससी राखीव वॉर्ड अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानं भाजपच्या महिला पदाधिकारी शकुंतला जाधव यांना तिकीट मिळालं नाहीये। नाराज जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी भाजप निवडणूक प्रभारी तथा माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी धडक देत जोरदार जाब विचारला। निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप करत जाधव यांचे अश्रू अनावर झाले, तर गोंधळादरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्या जमिनीवर कोसळल्या।
ठाणे महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपामुळे भाजपमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. इच्छुक उमेदवारांना डावलल्याचा आरोप नाराज कार्यकर्त्यांनी केलाय. भाजप कार्यालयात धडक देत जोरदार गोंधळ घातला.